शेतकरी मित्रांनो, शेतात खोदकाम, माती, लोडिंग आणि लेवलिंग सगळं वेगवेगळ्या मशीननी करतात. तर थांबा, एकच मशीन आहे जे सगळे काम करते आणि आपले लाखो रुपये वाचवते. JCB साठी लाखो रुपये लागतात, पण हेच आपल्याला एक ट्रॅक्टर अटॅचमेंट मध्ये मिळू शकतं. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, आपल्या या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज पाहता कुपर कंपनीचा जो ट्रॅक्टर आहे 50 HP चा, त्याला ही अटॅचमेंट इथं जोडलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरची माहिती प्लस या लोडरची माहिती घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जी पुढची बकेट दिसत आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची बकेट डिझाईन केलेली आहे आणि जो पत्रा वापरलेला आहे साधारणतः 3 मिलीमीटरचा ह्याचा पत्रा दिलेला आहे. जे जॉईंट्स आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे डिझाईन केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला जास्त जी माती उचलण्याची क्षमता असते किंवा जास्त लोडिंग करण्याची क्षमता असते, ह्या डिझाईनून आपल्याला इथं दिलेली आहे. जे हायड्रोलिक्सचे पाईप्स आहेत ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आणि क्वालिटीचे इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहे. जी टायर साईज आहे ती आपली रेग्युलर टायर साईज आहे, जे ट्रॅक्टर आपल्याला प्रोव्हाइड करतं. 750-16 चे पुढचे टायर आहेत. पॉवर स्टेअरिंग इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेली आहे, जेणेकरून वळवण्यासाठी आपल्याला चांगला उपयोग होतो. त्याच्या साईडला हे माउंटिंग बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारचे माउंटिंग आहेत. हेवी ड्युटी माउंटिंग दिलेले आहेत, जेणेकरून आपले जी चेसिस आहे त्याच्यावर भार पडू नये म्हणून एक वेगळी माउंटिंग इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जी माउंटिंग तुम्ही बघू शकता ती अतिशय चांगल्या प्रकारची माउंटिंग आहे. हे गिअर सिस्टम बघू शकता, इथं टायरची साईज आणि आपल्याला जे इन्स्ट्रक्शन आहेत ते इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहे. जे मागचे टायर आहेत ते 16-9-28 चे भेटू शकतात किंवा 14-9-28 चे. आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण ते बदलू शकतो. इथं बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचा डिस्प्ले सुद्धा दिलेला आहे. जो डॅशबोर्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला RPM दिसून येतं, फ्यूलची लेवल दिसू शकते आणि जो स्पेसेस आहे तो बी बघू शकता. गिअर सिस्टम अतिशय चांगल्या प्रकारची इथं दिलेली आहे आणि जे वरचं शीट आहे ते आपल्याला रोटेट करता येतं. 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गिअर आहे. शटल गिअर बॉक्स दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला ज्या स्पीडमध्ये पुढे जातो त्या स्पीडमध्ये मागं येता येतं. शेतकरी मित्रांनो, मागच्या साईडला बघू शकता हे बॅकहो दिलेलं आहे, जे खोदकामासाठी वापरलं जातं. शेतकरी आणि ग्रामीण भागातील कामासाठी हे मल्टीपर्पज मशीन मानलं जातं. बॅकहो कशासाठी वापरतात तर पाईप लाईन जे असते आपले, ठिबक सिंचनाचे खड्डे असतात किंवा शेतकऱ्याच्या नाल्या असतात, ड्रेनेज असतात, विहीर असते किंवा आपल्याला फळबागासाठी विविध प्रकारचे खड्डे खांदायचे असेल तर ह्याच्यासाठी याचा वापर होतो. तुम्ही बघू शकता मागच्या कडेला हायड्रोलिक सिस्टीम दिलेली आहे आणि PTO ऑपरेटेड याचा पंप दिलेला आहे. 540 RPM वर हा रन होतो, पण त्याला एक गिअर मेकॅनिझम दिलेला आहे, त्याच्यानुसार याची स्पीड इथं वाढून दिलेली आहे. 2 स्टेबलायझर लेग सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून खोदकाम करताना ट्रॅक्टर जागेवरचं हलत नाहीत. इथं लिव्हर्स प्रोव्हाइड केलेले आहेत, जे आपल्याला मागचं बॅकहो ऑपरेट करता येतं. आता जे मागची बकेट दिलेली आहे त्याची साधारणतः लांबी ही ट्रॅक्टरनुसार व्हॅरी करता येते. साधारणतः ही जी 12 ते 14 फुटाची याची लांबी आहे. त्याच्यामध्ये बूम आर्म, डिंपर आर्म आणि बकेट लिंकिंग प्रोव्हाइड केलेले असते. जी ड्रिलिंग लेंथ असते जी खोदकामासाठी वापरतात ते 8 ते 10 फुटाची साधारणतः आहे. पाईपलाईन, ड्रेनेज, फाउंडेशनसाठी एकदम पुरेशी आहे. जमिनीवर साधारणतः 13 ते 15 फूटचं रीच येतो. ट्रॅक्टर हलवण्याची गरज कमी असते, त्यामुळे ह्याची लेन्थ सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची आहे. हे हायड्रोलिक स्टेबलायझर आहे, त्याच्यामुळे आपलं ट्रॅक्टर एका जागी स्थिर राहू शकतं खोदकाम करताना. अतिशय चांगल्या प्रकारची डिझाईन सुद्धा इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेली आहे, जेणेकरून आपल्याला जो ट्रॅक्टर आहे आणि JCB आहे ह्याच्यामध्ये एक साम्य दिसून येतं. इथं बघू शकता, इथं ऑइलची टँक दिली आहे, जेणे आपल्याला हायड्रोलिक सिस्टीम पूर्ण रन करावी लागते. पण शेतकरी मित्रांनो, या मशीनचा फायदा म्हणजे तुम्ही हे बॅकहो लोडर काढून आपल्या शेतीचे जे ट्रॅक्टरचे इम्प्लिमेंट असतात ते सुद्धा लावू शकतो. म्हणजे मल्टीपर्पज काम या मशीनने करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.